एवढा घाबरलायस? बाबा, आधी आम्ही ज्या डॉक्टरांकडे जायचो त्यांनी अचानक असं मित्राची केस सोडणं, आज आम्ही ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांच्या समोर बसलेलो असताना त्यांना चक्कर येणं, त्यांनी अपॉइंटमेंट कॅन्सल करणं, निघून जाणं, हे सगळं मला साधं नाही वाटत आहे बाबा. म्हणून मला थोडं टेन्शन आलंय. कमाल करतोस तू. या अशा परिस्थितीत तू नेत्राला समजवायला हवंस. तूच टेन्शन घेतलंस तर कसं चालेल? मला हा सगळा योगायोग वाटतो. नाही आत्या, योगायोग नाहीये. आमच्या आधी जे गेले होते ना तपासणीसाठी, त्यांची तपासणी अगदी व्यवस्थित झाली. आम्ही डॉक्टरांच्या समोर बसलो आणि अचानक त्यांना चक्कर आली. त्यात आधीचे डॉक्टर म्हणाले की त्या मला तपासणारच नाहीत. हे सगळं काय आहे? काय अर्थ आहे ह्याचा? माझा खूप गोंधळ उडालाय. तुम्ही ऐका माझं, तुम्ही दोघंही टेन्शन घेऊ नका. एक काम करूया, माझा एक मित्र आहे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, टीन आहे, मी त्याच्याशी बोलतो. तुम्ही त्याला सरळ जाऊन भेटा. ठीक आहे, आम्ही उद्याच जाऊन येतो. मी तुला अपॉइंटमेंट करून कळवतो. पण अधोक्षजच्या घरी काय घडलं हे तुम्ही सांगितलंच नाहीये. ध्वजाबद्दल काही कळलं का? त्या थोडक्यात वाचलोय आम्ही. म्हणजे वाचलो नाही. साक्षात देवी आईने वाचवलं आम्हाला. देवी आई, आता साक्षात देवी आईने संकटातून बाहेर काढलं. त्या आजी आहेत ना, ज्यांनी माझी चोरोटी भरली होती, त्याच पुन्हा दिसल्या. आत्या, मला खात्री आहे त्या हेच शब्द होते त्यांचे. मला जाणवलं ती देवी आईच आहे. त्यांचं आज पुन्हा भेटणं, अचानक मला हे सगळं सांगणं, हे सगळं देवी आईने योजलं. आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा, तुला काही हवं आहे का? अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही. कदाचित ह्याच वाक्यात ध्वजापर्यंत जाण्याचा मार्ग असेल. पण हा अंत कुठला, आरंभ कुठला? ह्या अंताचा आणि आरंभाचा अर्थ शोधून काढायला हवा. औषधं घ्यायची. अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झाला ते विसरायचं नाही. नेत्रा, औषध घे.
2 दिवसात संपतील या गोळ्या. आपण बाबांनी सांगितलं त्या गायनॅकला भेटूया आणि कन्सल्ट करूयात. चल झोप आता, आराम कर. चल. अंतापर्यंत जाताना आरंभ विसरायचा नसतो. कशाचा आरंभ, कशाचा अंत? या सगळ्याचा. हे बघ नेत्रा, तू असा विचार करून बघ, आत्तापर्यंत प्रत्येक वेळी देवी आईने आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवलाय. इथून पुढे सुद्धा देवी आई आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवेल. हा तेजस. हो, कार्यकाऱ्यांनी फाईल पाठवली होती माझ्याकडे, चेक केली, मी साईन झाली आहे. मी आणून देतो तुला. मित्र, मी फाईल घेऊन येतो तेजसला. आणि दार लॉक करून घ्या तू. रात्रीचे 3 वाजलेत. आता ही इथे काय करतेय? ममता, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. जी मदत केलीस त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहीन मी तुझी. तू बघच आता या युद्धाला मी माझ्या बाजूने कशी फिरवते आणि त्रिनयनेच्या सैन्याला कसं संपवते. थँक्यू. हे बेवडे, तू काय केलंयस खायला? दे ना, खूप भूक लागली. बेवडे, ऐकायला येत नाहीये का? भूक लागली मला, खायला दे ना. बिंडू बघ ना रे, ऐकतच नाहीये ही. तिला म्हटलं की खायला देतच काहीच करत नाही, देतच नाहीये खायला. बिंडे, असं काय करतेस? अगं मी पोरगीच्या रूपाने आहे बेवडे. कुठलीच शक्ती नाहीये माझ्याकडे. म्हणजे वशीकरण विद्या नाही, प्रतिबिंब विद्या नाही, काहीच नाही खरंच. काल माहितीये का, काल नेत्राने मला पालथं पाडलं, माझ्या अंगावर पाय ठेवून उभी राहिली होती.
फोटो नाही बघता येणार. तिला संशय आहे. तरी सुद्धा तिला काहीच केलं नाही, मी काही करूच शकले नाही. शक्ती असती तर उडवून लावलं असतं ना तिला मी. आधी जोपर्यंत तू येणार नाहीस ना तोपर्यंत नेत्रा पण खाणार नाहीये. ये ना. आपल्याला आईची फ्रेम लवकरात लवकर चेक करायला हवी. विरोचक घरात असताना हे शक्य नाही. हे जर काम विरोचकापासून लपवून करायचं असेल तर आपल्याला मध्यरात्रीशिवाय पर्याय नाही. नाही, मध्यरात्री शक्य नाही. कारण विरोचक रात्रभर जागा असतो. काल रात्री सुद्धा 3 वाजेपर्यंत जागा होता. फोटो फ्रेम जवळ पहारा देत बसला होता. आपल्याला काहीतरी प्लॅन करावाच लागेल ना. बाबा जे काही करायचं ते आत्ताच करावं लागेल. ध्वज ममता मावशींच्या फोटोमध्येच आहे. नाही, पण अशी घाई करून चालणार नाही. विरोचक कधीही खाली येऊ शकतो आणि त्याला जरा जरी संशय आला ना तरी तो आक्रमक होईल. विरोचक आत्ता रूम मध्ये गेलाय. आपण त्याच्या रूमला बाहेरून कडी लावूयात, लॉक करूयात त्याला रूम. नाही, तिला संशय आहे. आपल्याला अशी काहीतरी आयडिया करावी लागेल ज्यामुळे विरोचक वरच बेझी राहील, खाली येणारच नाही. मी रूम मध्ये जातो. मुद्दाम रुपालीला डिवसतो. ती माझ्यावर चिडेल. त्यात खूप वेळ जाईल. तोपर्यंत तुम्ही मी एक सुचवू का? म्हणजे तुमच्यापैकी कोणीही गेलं ना तर विरोचकाला संशय येईल. त्यामुळे मी जाते. म्हणजे मी कमीत कमी 10 मिनिटं तरी विरोचकाला बिझी ठेवू शकेन. 10 मिनिटात तुमचं काम होईल ना? अजय त्याच्या आधीच होईल. पण केतकी खूप रिस्क आहे. तू एकटी विरोचकासमोर जाऊ नकोस. भाऊजी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी घेईन स्वतःची काळजी. 10 मिनिटं मी विरोचकाला बिझी ठेवेन. काकू, पण तुम्ही नेत्रा, जर आपल्याला हा ध्वज मिळवायचा असेल तर कुणाला तरी हे काम करावंच लागेल ना. म्हणून म्हणते मी जाते. आणि जर ध्वज ममता वहिनीच्या फोटो फ्रेम मध्ये असेल तर विरोचक घराबाहेर जाणारच नाही. तुम्ही हिंमत दाखवता ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं तुम्ही विरोचकासमोर एकट्या जाऊ नका. तेजस आणि फाल्गुनीला तुमच्या बरोबर घेऊन जा. नाही, त्यामुळे खूप गोंधळ होईल. आणि तेजस माहिती आहे ना तुम्हाला, तो लगेच चिडतो आणि तो चिडला ना की खूप प्रॉब्लेम्स होतील. त्यापेक्षा मीच जाते. आणि माझ्या डोक्यात जो प्लान आहे ना त्यानुसार मला एकटीलाच तिथे जावं लागेल. मी सगळं व्यवस्थित करेन. शब्द आहे माझा. पण तू कशावरून खरं बोलतेस? मी का विश्वास ठेवावा तुझ्यावर? तू आतापर्यंत करत जे काही केलेस ते बघता कशावरून तू हे सगळं खरं बोलतेस? सांग ना, विश्वास का ठेवू मी तुझ्यावर? विश्वास ठेवावाच लागेल. तुम्ही केदारला शोधलं, सापडला का? नाही ना, कारण केदार कुठे आहे ते कोणाच्या बापाला समजणार नाही. पोलिसांना सुद्धा नाही. कारण केदार कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे. टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे ना. हो, मी सांगतो. काकू अगदी योग्य वेळी रूमच्या बाहेर पडली विरोचकाच्या. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आज काकूंनी जे काही धाडस दाखवलंय त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्यासाठी खूप मोठा धोका पत्करलाय त्यांनी. कारण तिला सुद्धा माहित होतं हा ध्वज मिळणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे ते. विरोचक म्हणाला होता की ह्या ध्वजावर त्याच्या मृत्यूबद्दल लिहिलंय.
पण मग काहीच दिसत नाहीये. कुठं काय लिहिलंय याच्यावर? काहीच लिहिलं नाही. असं असूच शकत नाही. काहीतरी लिहिलेलं असणार. हे बघा, एका बाजूला विरोचकाचं चिन्ह आहे, एका बाजूला देवी आईचं चिन्ह आहे. आपण तेव्हाही शोधायचा प्रयत्न केला होता आणि आजही ह्या ध्वजाचं गूढ आपल्याला उकलत नाहीये. ध्वजाचं हे गूढ लवकरात लवकर उकलायला हवं. विरोचक म्हणाला होता की माझ्या मुलाने जी चूक केली ती नाही करणार मी. तह नाही होणार, तह नाही. ती चूक तू करणार नाही. कुठला तह? तहाचं काय गूढ आहे ते कळायला हवं. कारण तहाचा कोणताच उल्लेख ग्रंथात नाहीये, पंचपेटिकेत नाहीये. कदाचित त्याचा ध्वजाशीच काहीतरी संबंध असेल. आत्या, आता आणखी उशीर करून नाही जाणार. ध्वज आपल्याकडे आहे, विरोचकाला कळण्याआधीच काहीतरी करायला हवं. पण काय करायचं काय आपण? हा ध्वज आपल्यापर्यंत देवी आईनेच पोहोचवलाय आणि आता पुन्हा एकदा देवी आईनेच आपली मदत करून आपल्याला या ध्वजापर्यंत पोहोचवलं. मला असं वाटतं बाबोशीला जाऊया, देवी आईच्या देवळात. तिच्या चरणाशी हा ध्वज ठेवूया. कदाचित तीच काहीतरी मार्ग दाखवेल. ठीक आहे, मग आत्ता लगेच निघूयात आपण. पण नाही, आता नको. विरोचकाला संशय येईल. आपण काहीतरी करतोय हे विरोचकाला अजिबात कळता कामा नये. आता काही झालं ना तरी पुन्हा विरोचकाला ध्वजापर्यंत पोहोचू द्यायचं नाही. एक काम करूया, आता आपण दोघे आज रात्रीच वावोशीला जाऊया. आम्ही उद्या पहाटेपर्यंत परत येऊ. म्हणजे विरोचकाला कळणारच नाही आपण काहीतरी केलंय. नेत्रा, काय बोलतेस तू? काकू, तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. आज तुम्ही धाडसाने जे काही केलंय त्यामुळे आमची खूप मोठी मदत झाली आहे काकू. थँक्यू काकू. नेत्रा, प्लीज मला थँक्यू म्हणून पर्क करू नकोस. तसं नाही, पण बघ नेत्रा, मी तुला काय सांगितलं होतं, या युद्धात माझी काय मदत होईल मला माहित नाही. पण आज जे काही घडलंय ना त्याच्यामुळे या युद्धात माझा खारीचा वाटा आहे हे समाधान मला आयुष्यभर राहील. बरं मला सांग, काम झालं ना? हो. विरोचकाला अजिबात संशय आला नाहीये ना? नाही, म्हणजे मला तरी तसं वाटत नाही. जर त्याला संशय आला असता तर त्याने नक्कीच काहीतरी केलं असतं. बरोबर. बरं, मी जाऊन फाल्गुनी ताईंना भेटून येते. त्या बराच वेळ त्याला खाली आल्या नाहीयेत. अगं ती फोनवर बोलतेय, माहेरी फोन केलाय, मस्त रमलीये. हो का? बरं, मग मी थोड्या वेळाने जाऊन त्यांना भेटूनच येते. हो. मी आलेच. नेत्रा, विरोचकाला खरंच माहित असेल का ग केदार कुठे आहे ते? केदार काका? हो, म्हणजे विरोचकाला बोलण्यात गुंतवण्यासाठी मी केदारचा विषय काढला होता. तेव्हा विरोचक आत्मविश्वासाने म्हणाला की त्याला माहिती आहे केदार कुठे आहे ते. मला कळतंय नेत्रा, पण विरोचक जे काही म्हणाला ते खरं असेल तर, त्याला माहित असेल तर केदार कुठे आहे ते, आणि माझा केदार जर परत येणार असेल ना तर मला ते हवंय. केदार काका जर परत येणार असते ना तर ती जगातली सगळ्यात चांगली गोष्ट असेल. पण जेव्हा ते परत येतील तेव्हा ते विरोचकामुळे नसेल, देवी आईमुळे असेल. काकू, तुम्ही
असा विश्वास नका ठेवू विरोचकावर. आपल्याला खूप महागात पडेल ते. तुम्ही प्लीज विरोचकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आणि तुमचा देवी आईवर विश्वास आहे ना? आहे ना विश्वास? मग देवी आई सगळं व्यवस्थित करेल. साहेबांनी आणि बाबांनी सगळं ठरल्याप्रमाणे केलं. त्यामुळे विरोचकाला असंच वाटत राहील की आपण घरातच आहोत. आता ते सगळं व्यवस्थित होणार. आता साक्षात बाप्पा सुद्धा आपल्या सोबत आहेत. स्वतः देवी आईने हा फोटो दिला. अद्वैत साहेब म्हणत होते की हा फोटो आपण बाबूशी देवी आईच्या देवळात ठेवूया. बरं मला सांग, मामानं कळवलं नाहीयेस ना तू की आपण येतोय दोघी? नाही, एवढ्या रात्री येतो असं सांगितलं असतं तर त्यांना खूप टेन्शन आलं असतं. ते सुद्धा एवढ्या रात्रीचं देवळात आणलं असतं. उद्या सकाळी हे सगळं व्यवस्थित पार पडलं ना की त्यांना गावाबाहेरच भेटूया. आई, हा ध्वज आणि हा फोटो तूच आमच्यापर्यंत पोहोचवलास. आम्हाला माहिती आहे तू आमच्या पाठीशी आहेस, पण या ध्वजाचं कोडं काही केलं सुटत नाहीये.
4 वाजले. आत्या, काहीतरी लिहिलं यावं. संतान म्हणून जन्मास आणून तहाची पूर्तता करेल. अंतिम कन्या म्हणजे तू. किंतु चंद्रमा तोची असला तरी शुक्ल पक्ष प्रबळ की कृष्ण पक्ष ह्यावर पौर्णिमा अमावस ठरते. तैसेचे ह्या पुत्राचे गर्भधारणा अवस्थेत असताना होईल. गर्भधारणा अवस्था प्राथमिक अवस्थेत असताना शिशु गतजन्मी विरोचकाचा पुत्र म्हणून असुरी शक्तींकडे ओढ घेईल. की मातेप्रमाणे ईश्वरी गुणांकडे हे तत्क्षणी कोण प्रबळ ह्यावर निश्चित होईल. म्हणजे तुझ्या पोटी विरोचकाचा मुलगा जन्माला येणार आहे. पण तो दैत्य नसेल. तो तुझ्या माझ्यासारखा देवी आईचे संस्कार असणारा असेल. त्यात वंश देवी आईने का दिला होता ते कळलंय आता. इथे काय करतेस? विरोचक असेल ना. विरोचक आहे आडप. हिला काय झालंय काय माहिती. विरोचक मेलाय का? आपण बघूया का? नाही
काकुमा बाबा, नेत्रा आणि इंद्राणी आत्या आल्यात बाहेर. मी आत्यांना सांगितलं गाडी गेट बाहेरच पार्क करायला. मग आपण बाहेर जाऊया का? नेत्रा, सगळं ठीक आहे ना? नेत्रा, काय घडलं एक्झॅक्टली तिकडे? काय लिहिलंय ध्वजावर? आम्ही तो ध्वज देवी आईच्या पायाशी ठेवला आणि बराच वेळ थांबलो पण काहीच घडलं नाही. आणि मग अचानक पहाटे 4 वाजता सूर्यप्रकाश आला, ध्वजावर पडला आणि आम्हाला मजकूर दिसला. नेत्रा, नेत्रा तू बरी आहेस ना? हो. इंद्राणी ताई, ठीक आहे मी. बरं शेखर भाऊजी, विरोचकाला काय झालंय? म्हणजे आधी तो शुद्धीत नव्हता, नंतर तो खोकत खोकत उठला. विरोचकाला शुद्ध आली? हो, पण थोडा वीक वाटतोय. काकुमाकडे पाणी पण मागत होता. म्हणजे काय झालंय? बाबा सगळं ठीक आहे ना? आपण नंतर बोलूया. तुम्ही आधी आराम करत, मी आत्ताच आला, दमल्यात. तुम्ही फ्रेश तवा. विरोचकाला शुद्ध आली, तो कधी येऊ शकतो. बाबा नक्की काय झालंय? मी सांगितलं तू. आपण नंतर बोलूया ना. तुम्ही आधी फ्रेश तवा. अद्वैत, नेत्रा चल तू. आपण बोलूया. इंद्राणी प्लीज चल. तुम्ही लपवताय का काही माझ्यापासून? नेत्रा, काही लपवत नाहीये मी तुझ्यापासून. खरंच रात्री जागरण झालं ना म्हणून तुला असं वाटत असेल, बाकी काही नाही. तू औषध घे पटकन, तुला पण आरामाची गरज आहे. चल. माझ्या डोक्यातून विचार जातच नाहीयेत. म्हणजे बघा ना, हे सगळं कसं जुळून आलंय ना. त्रेतायुगात तुम्ही विरोचकाच्या वंशातले होता आणि साहेब आता आपलं बाळ सुद्धा विरोचकाच्या मुलाचा अंश आहे. पण त्याच्यावर असुराचे संस्कार नसतील, देवी आईचे संस्कार असतील. बघितली तुम्ही देवी आईची शक्ती? नकारात्मक शक्तींना सुद्धा सकारात्मक बनवते. बघा ना, तुमच्या बाबतीत सुद्धा अगदी असंच घडलं होतं ना. म्हणजे सुरुवातीला तुम्ही नास्तिक होता आणि मग हळूहळू तुमचा देवी आईवर विश्वास बसला, तुम्ही देवी आईचे भक्त झालात. आपल्या बाळाचं सुद्धा असंच होणार आहे. आपलं बाळ विरोचकाच्या मुलाचा अंश असला तरी ते देवी आईच्या आशीर्वादाने उजळून निघणार आहे, अगदी सूर्यप्रकाशासारखं. ज्या प्रकाशात आम्ही ध्वजावरचा तहाचा मजकूर वाचला होता ना, अगदी तसा प्रकाश.
साहेब आपलं बाळ खरंच खूप सुंदर नशीब घेऊन जन्माला येत आहे. कारण आपल्या बाळाची नियती खुद्द देवी आईने त्रेतायुगात लिहिली आहे. म्हणजे हा विचारच किती सुखावणार आहे ना. मला ना आता असं झालंय की मी कधी एकदा आपल्या बाळाला जन्म देते. फक्त या सगळ्यामध्ये एक गोष्ट चुकते. काय? मला माहितीये तुम्हाला मुलगी हवी आहे, पण आता असं वाटतंय की मुलगाच होईल. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? असं काही नाहीये नेत्रा. आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला शाप लागलाय का हो? आपल्या कुटुंबाला शाप आहे का? मागे फाल्गुनीच्या बाळाचं ते तसं आणि आता नेत्राच्या पोटात जे बाळ वाढते. आत्ता वेळ मारून नेली आपण, पण कधी ना कधी नेत्राला सत्य सांगावंच लागेल. नाही नाही, असं नको करूया आपण. शिखर, आई हो, हे सगळं खूप कठीण आहे. नेत्रा आई होणार आहे म्हणून किती आनंदात आहे. ते तिला जेव्हा हे कळेल त्याच्यावर काय परिणाम होईल, काय अवस्था होईल तिची. शिखर, पण इंद्राणी प्लीज प्लीज माझं ऐका. आत्ता तिला हे नको कळायला. शिखर, तिला कुठल्या तोडणारे सांगणार होता. पण मला माहिती आहे नेत्रा एक देवी आईची मुलगी आहे, तिला देवी आईचं वरदान आहे, पण ती आता आई होणार आहे. आई एका प्रकारे तिचा हा पुनर्जन्मच आहे ना. देवी आईची मुलगी आता आई होणार आहे. कळतंय मला हे सगळं शिखर, पण अहो, चूक आपली आहे. खरं तर चूक आपली झाली. आपण कमी पडलो नेत्राची काळजी घेण्यात. जेव्हा आपल्या घरच्यांना कळेल तेव्हा त्यांचं काय होईल याचा विचार करा प्लीज. त्यामुळे तिला आत्ता हे सत्य कळायला नको. माझ्या आईचा, माझा आणि नेत्राचा जन्म देवी आईचं कार्य पूर्ण करण्यासाठी झालाय. मान्य आहे ना, मला हे सगळं मान्य आहे. आपण एका आईच्या भावनांचा नको का विचार करायला. आपण नेत्रासाठी ही परीक्षा आहे. कर्तव्य आणि भावना यातल्या एकाची निवड तिला करावीच लागेल. माझ्या माणसांपासून लांब राहायचं. डोक्यात शिरत नाहीये. एवढी पतिभ्रष्ट झाली आहे. शांत हो, शांत हो. नको ओढाताण करूस आणि माझ्याबरोबर असं वागूच नकोस प्लीज. अगं मला काळजी आहे तुझी. तुला माझा राग येतोय ना. मग तू 4 काय 40 थोबाडीत मार, मी काहीच नाही करणार. मला जपायचंय ग तुला, कारण तुझ्या पोटात माझा विरोचकाचा अंश वाढतोय. त्यामुळे तो जन्माला येत नाही तोपर्यंत मी जपणार तुला. तू काहीही कर, काही करणार नाहीये मी तुला. खरंच तुझा अंश 5 महिन्यात जमीनदोस्त करणार आहे मी तुला. मग पाताळात शोधत बस तुझा अंश. माझ्या पोटात जे बाळ आहे ते देवी आईचा अंश आहे. आणि त्याच्या पायगुणाने त्याचा जन्म होता क्षणी मी तुझा वध करणार आहे. माहित नाहीये का तुला? हा, जाणवलं नसेल तर जाणवेल, नक्कीच जाणवेल. कारण तू माझा अंश आहे. तू शांत बसणार नाही. विरोचकाचा अंश आहे, तो अशांतता पसरवणारच. विश्वास बसत नसेल तर जा ना, जाऊन विचार तुझ्या त्रिनयनीला. म्हणावं, सांग बाई, कुणाचा अंश आहे, तुझा आहे की विरोचकाचा आहे? सांगेल ती तुला.
नेत्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. मी इंद्राणींशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सत्य आत्ताच नेत्राला कळायला हवं. साहेब माझ्यापासून काही लपवत आहेत का? असं काय घडलंय? साहेब, आता पुन्हा त्या काय विरोचकाने केलं विरोचकाने? नाही, काही केलं नाही, पण पुन्हा तेच बरळत होता की माझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय. तो सतत तेच तेच का बडबडतोय? मला काय वाटतं माहितीये, डॉक्टरांकडे जे काही झालं होतं ना, बहुतेक विरोचकाला कळलंय आणि म्हणून अंदाज लावून तो हे सगळं बोलतोय आपल्याला घाबरवण्यासाठी. मुद्दा करेक्ट आहे तुझं नेत्र. तू म्हणतेस तसंच आहे. पण नेत्र आपलं ठरलंय ना त्या विरोचकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून. तू नको विचार करूस या सगळ्याचा. आराम करतो. नेत्रा, साहेब तसंच दुखत होतं. ऐका ना, उद्या काही झालं तरी डॉक्टरांकडे जाऊया. जाऊयात आपण डॉक्टरांकडे. तू झोप पण आता. आराम कर. विरोचक हे नाव ना करू विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार. माझा वध करा विरोचक राहणार, तो परत येणार. कारण नेत्राच्या गर्भात आता विरोचक शिरला. असं घाबरायला का होतंय मला? हे सगळं माझ्या मनात का सुरू आहे? विरोचकाला पराभव दिसतोय म्हणून तो काही बोलतोय, पण मी घाबरायला नको. घाबरण्याचं काही कारणच नाहीये. माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद वाढतोय. मग देवी आई कसं काही होऊ दे.
आपण अनोळखी होतो, ओळख झाली, मग मैत्री झाली. मग तसं चोरून चोरून बघायचंच माझ्याकडे, असंच. मग उघड उघड बघायला लागलास. मग तर काय प्रेमच झालं. मी प्रेमिका झाली तुझी, मग आपण लग्न केलं, बायको झाली तुझी, आणि आता शत्रू, प्रिय शत्रू, हो की नाही? पण बिंडो का तुला गंमत माहितीये का? अजून एक नवीन नातं फुलतंय आपल्यात. तू माझा आजोबा होणार आहेस.